जय हिंद मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी पतनियंत्रणाचे जे उपाय आहेत ते समजून घेतले। याच्यामध्ये संख्यात्मक उपाय जे आहेत क्वांटिटेटिव्ह जे मेजर्स जे आहेत ते कोणते कोणते ते आपण बघत होतो। याच्यामध्ये आपण CRR बघितला, नंतर SLR बघितला, नंतर रेपो रेट असेल, रेपो रेट, त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेट असेल। ठीक आहे, तर हे आपण व्यवस्थित समजून घेतले होते, बघितलेले होते। याच्यानंतर जो राहिलेला आणखी एक प्रकार जो होता तो आहे ओपन मार्केट ऑपरेशन। ओपन मार्केट ऑपरेशन, आता हे ओपन मार्केट ऑपरेशन काय आहे, यालाच OMO म्हणण्यात आलेलं बघा, OMO असं म्हणण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा, खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन म्हटलं जातं बघा। ह्यालाच काय म्हणतात मराठीमध्ये, खुल्या बाजारातील व्यवहार म्हणण्यात आलेला आहे। आता खुल्या बाजारातील व्यवहार जो आहे याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या मध्यवर्ती बँक जे आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काय केलं जातं, सरकारी रोखे असतील म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, सिक्युरिटीज, त्याचबरोबर व्यापारी हुंडे असतील बघा, व्यापारी हुंडे असतील, एक प्रकारे ह्या सिक्युरिटीज असतात बघा। त्याचबरोबर परकीय चलन असेल, परकीय चलन, ठीक आहे, सोने, तर हे जे आहे इत्यादी याच्यामध्ये खरेदी विक्री केली जाते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत याच्यामध्ये खरेदी विक्री केली जाते। ती पण कशी, खुल्या बाजारामध्ये खरेदी केली जाते, खुल्या बाजारामध्ये विक्री केली जाते। आता याचा उल्लेख कुठं आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो ॲक्ट 1934 जो आहे, 1934चा जो कायदा आहे याच्यामधला जो सेक्शन 17 जो आहे ना, सेक्शन 17 मधील क्लॉज जो 8 आहे याच्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा। सध्या RBI फक्त केंद्र सरकारच्याच रोख्यांची खरेदी विक्री करते। हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, वाटल्यास मी नोट म्हणेल की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही रोखे जे आहेत म्हणजे सिक्युरिटीज जे आहे याच्यामध्येच आत्ता काय करत असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत खरेदी विक्री केली जाते, ओपन मार्केट ऑपरेशन केलं जातं बघा। सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर सरकारच्या सरकारी रोख्यांची खरेदी विक्री केली जाते RBIच्या मार्फत, ओपन मार्केट ऑपरेशन। समजा मार्केटमध्ये पैसा जास्त झाला असेल तर काय केलं जातं, त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या असतील ते काय केलं जातात, एक म्हणजे बाजारामध्ये ओपनली काय केलं जातात, विक्री केली जाते आणि त्याच्या बदल्यात एक ठराविक रक्कम घेतली जाते आणि ती रक्कम जी आहे थोडक्यात मार्केटमधून पैसे सक केलं जातात बघा। आणि हे सक करण्याचं काम जे आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं बघा। कधी कधी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या आहेत त्या मार्केटमध्ये विकल्या जातात, त्याच्यातून पैसा येतो, तो ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे येतात ना। तशाच प्रकारे जे मार्केटमध्ये ज्या सिक्युरिटी आहेत, मार्केटमध्ये ज्या सिक्युरिटीज आहेत म्हणजे जे रोखे आहेत, तर ते रोखे जे आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत घेतले जातात आणि त्याच्या बदल्यात पैसा मार्केटमध्ये दिला जातो, म्हणजेच गव्हर्नमेंटला दिला जात असेल। उदाहरणार्थ इंडियन गव्हर्नमेंट आहे, भारत सरकारच्या मार्फत RBI काय म्हणत आहे की आम्ही तुम्हाला एक 50,000 कोटी रुपये देतो, 50,000 करोड रुपये देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही काय करा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय करा, रिझर्व्ह बँकेकडे द्या। मग हे जे 50,000 कोटी रुपये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला भेटलेले आहेत ते मार्केटमध्ये दिले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत मार्केटमध्ये येतात, बाजारात येतात। आणि बाजारामध्ये आल्यानंतर काय होणार आहे तर त्याच्या मार्फत एक प्रकारे एक पत नियंत्रणाची प्रॉपर एक आपण म्हणू का स्टेप्स जे आहे ती फॉलो केली जाते। समजा जास्तीत जास्त जर महागाई झाली असेल मार्केटमध्ये आणि पैसे जर सक करायचे असेल, मार्केटमध्ये काढून घ्यायचे असतील, तर त्यावेळेला काय केलं जातं तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या आहेत या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जे होत्या ना, त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये काढल्या जातात विकायला आणि त्याच्यातून जे पैसे आहेत त्याच्या बदल्यात 50,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमधून काढून घेते। म्हणजे हे ओपन मार्केट ऑपरेशन पण काय आहे तर पत नियंत्रणाचं एक संख्यात्मक साधन आहे। संख्यात्मक का म्हणतात तर आकडेवारी संदर्भात येत आहेत बघा, याचा उल्लेख जो आहे तो आकडेवारी संदर्भात येत आहे, त्यामुळे त्याला संख्यात्मक साधन असं म्हणण्यात आलेलं आहे बघा। नंतर एक आहे बघा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज काय आहेत बघा, ते आपण बघू। MSF काय आहे, MSF इंग्लिशमध्ये म्हटलं त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज। आता मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीजमध्ये काय येतं बघा, एक म्हणजे याची घोषणा जी आहे 3 मे 2011 रोजी करण्यात आली होती बघा याची घोषणा। आता समजा अचानक मी म्हणेल की एक्स ही बँक आहे आणि एक्स या बँकेला काय करायचं आहे तर अचानक सडनली
सडनली कर्ज पाहिजे, पैसे पाहिजेत, म्हणजेच कशाची तर पैशाची गरज भासत आहे, तीव्र गरज भासत आहे, त्यावेळी ती काय करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाते. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाते त्यावेळी रिझर्व्ह बँक काय करते तर 24 तासासाठी या बँकाला, म्हणजे ह्या ज्या बँका आहेत त्या बँकांना काय करते तर कर्ज देते. आणि हे जे कर्ज दिले जातं त्यालाच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज म्हटलं जातं. याचा जो व्याजदर जो असतो, याचा व्याजदर काय आहे तर जो रेपो रेट आहे ना, या रेपो रेटपेक्षा जास्त असतो बघा, रेपो रेटपेक्षा जास्त असतो. जर तसं आपण बघितलं रिव्हर्स रेपो रेट जो आहे, रिव्हर्स रेपो रेटपेक्षा रेपो रेटचा दर जास्त असतो रेपो रेटचा, आणि रेपो रेटपेक्षा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज जो आहे त्याचा रेट काय असतो तर व्याजदराचा जास्त असतो. हा थोडा सिक्वेन्स पण थोडा लक्षात ठेवा बघा. ओके, ओव्हरनाईटसाठी दिला जातो, एका रात्रीसाठी दिला जातो, आणि हा एका रात्रीसाठी दिलेला हे जे कर्ज आहे हे कर्ज सडनली त्या बँकाला काय असते तर गरजेचं असतं बघा. इथेपर्यंत आपण समजून घेतलं ओपन मार्केट ऑपरेशन काय आहे, MSF म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज काय आहेत. थोड्या या बँकिंग टर्म्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी खूप गरजेच्या आहेत, कारण याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न पण विचारण्यात आलेले आहेत बघा. आता थोडं पुढं जाऊ, बेस रेट कशाला म्हटलं जातं बघा. बेस रेट, एक मिनिट, तिसरा इथली कन्सेप्ट येत आहे बघा, 3rd नंबरची, बेस रेट. आता बेस रेटची सुरुवात म्हणजे सुरुवातीला बेस रेट काय होतं बघा, की ज्या बँका असतील, आता मी म्हणेल की SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर SBI काय करणार, त्याचा जो आवडता ग्राहक जो आहे, खूप जवळचा ग्राहक असेल तर त्या ग्राहकाला जो इंटरेस्ट रेट जो आहे सर्वात कमी जो इंटरेस्ट रेट दिला जातो त्याच्या खाली अजिबात दिला जाऊ शकत नाही. म्हणजे मी म्हणेल की 6% इंटरेस्ट रेटच्या खाली दिला जाऊ शकत नाही. तर हा जो 6% आहे, सर्वात आवडता ग्राहक जो आहे त्याला 6% व्याजदरानं जर कर्ज दिलं जात असेल SBIच्या मार्फत, तर हे 6% जो आहे यालाच म्हटलं जातं बेस रेट म्हटलं जातं, याला बेस रेट म्हटलं जातं. ठीक आहे. आता काही ग्राहकांना काय केलं जातं, याच्यावरती कर्ज दिलं जातं. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं बघा. डॉक्युमेंट जे असतात ना यांचा रोल काय असतो तर खूप महत्त्वाचा असतो. तर बेस रेट आपण इथं समजून घेतला. आता बेस रेटच्या आधारावरतीच बघा सुरुवातीला म्हणजेच व्याजदर निश्चित करण्यासाठी बघा 2004-05 मध्ये, आता हे 6% आहे, 5% आहे, 3% आहे, हे व्याजदर तर फिक्स पाहिजेत ना. मग हे ठरवण्यासाठी काय केलं 2004-05 मध्ये बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट ही संकल्पना आणली बघा. बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट. ठीक आहे, इथं लिहितो बघा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट. आता बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट काय असतं बघा. या संकल्पनेनुसार व्याज दर हा एका विशिष्ट दराच्या वर म्हणजे जो आकारला जाणार नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त किती टक्के, मी म्हणेल 9% व्याजदराने दिलं जाऊ शकतं, आणि कमीत कमी किती आहे, आवडता ग्राहक आहे जो बेस रेट जो आहे तो 6%. याच्यामध्येच तुम्ही काय करायचं आहे तर व्याजदर लावायचा आहे बघा. आता इथं काय केलं जात होतं बघा, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट जो आहे याच्यामध्ये पण बँकांच्या मार्फत काय केलं जात होतं, ग्राहकांच्या मध्ये भेदभाव केला जात होतो. आणि याच्यामध्ये खूप जवळचा असेल तर 6.5% व्याजदराने दिलं जाऊ शकतं, आणि खूप जास्त जवळचा नाही तर त्याला 8.5% असेल, कधी कधी 9% व्याजदरानं कर्ज दिलं जातं बघा. याच्यामध्ये ग्राहकांच्या मध्ये काय केलं जात होतं तर भेदभाव केला जात होता. आता हा भेदभाव जो आहे, हा भेदभाव सुरुवात केली म्हणजे सुरुवातीला ही भेदभाव होती, संचालकांच्या मार्फतच भेदभाव केली जात होती. मग ही भेदभाव जे आहे ती कमी करण्यासाठीच बघा 2015 रोजी बघा काय करण्यात आलं तर MCLR म्हणजे त्याला मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट जो आहे, मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट जो आहे ही संकल्पना पुढे आणण्यात आली. आणि याच्यामध्ये काय करण्यात आलं की कर्जाची मुदत आणि ग्राहकांना दिलेली जी कर्जाची रक्कम आहे याच्यामध्ये भेदभाव करावा, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कर्जाची मुदत आणि रक्कम या आधारावरती काय करू शकता तुम्ही, भेदभाव करू शकता, आणि त्या आधारावरती तुम्ही एक व्याजदर जो आहे, इंटरेस्ट रेट जो आहे तो ठरवू शकता. आणि त्या आधारावरतीच बघा MCLR ठरवण्यात येतो बघा, MCLR. नंतर 2019 मध्ये काय करण्यात आलं, हा जो MCLR जो आहे हा MCLR बँक रेट बरोबर जोडला. बँक रेट म्हणजे बँकांच्या मार्फत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत
SBI किंवा इतर ज्या व्यापारी बँकांना जो कर्ज दिलं जातं त्याच्यावरचा जो व्याजदर जो आहे ना, त्याला आपण बँक रेट म्हणतो. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं. तर त्याच्याबरोबर MCLRला जोडण्यात आलं आणि त्यामुळे काय होऊ लागलं की याच्यातून जो भेदभाव केला जात होता तो भेदभावाचं प्रमाण थोडं थोडं काय होत गेलं तर कमी होत गेलं. अशा प्रकारे बेस रेट त्याचबरोबर MCLRची इथं कन्सेप्ट सांगण्यात आलेली आहे, मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट. ठीक आहे, 2015ची ही कन्सेप्ट आहे MCLRची. आता थोडं मौद्रिक धोरणासंदर्भात माहिती बघू. बघा, मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसी किंवा आपण याला मौद्रिक धोरण म्हणतो. म्हणजे एक्झॅक्टली मौद्रिक धोरण म्हणजे काय? बघा, बाजारामध्ये पैसा असेल किंवा पत निर्मिती जी होत आहे तरी ती एका दिशेने व्हावी आणि त्याच्यासाठी जो व्याजदर आहे याचं एक प्रॉपर नियमन व्हावं, त्याच्यासाठी मौद्रिक धोरण तयार करण्यात आलं. बघा, म्हणजे बाजारातील पैसा आणि काय सांगण्यात आलेलं आहे, व पतनिर्मिती. पैसा आणि पतनिर्मिती ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, यांना एक बॅलन्स पद्धतीने ठेवायचं आहे. बॅलन्स्ड पद्धतीने ठेवायचा आणि यांना बॅलन्स्ड पद्धतीने ठेवण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर चलनविषयक धोरण म्हणजेच मौद्रिक धोरण ठरवणं गरजेचं आहे. म्हणून ही मौद्रिक धोरणाची एक कन्सेप्ट पुढे आली होती. बघा, मग याच्यावरती भरपूर चर्चा करण्यात आली आणि त्याच्यानंतर मौद्रिक धोरण समितीची स्थापना करायचं ठरवलं होतं. बघा, आता 2016-17चा जो अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो 1934चा जो कायदा आहे याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती करण्यासाठी बघा वित्तीय विधेयक 2016ला सादर करण्यात येऊन त्याच्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 1934चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली होती. बघा, म्हणजेच थोडक्यात मौद्रिक धोरण समिती जी आहे ही समिती, या समिती संदर्भात 2016-17चा जो अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये चर्चा करण्यात आली होती. चर्चा करून काय करण्यात आलं, एक वित्तीय विधेयक जे आहे म्हणजे वित्त विधेयक म्हणजेच फायनान्शियल बिल मांडण्यात आलं होतं. बघा, आणि या बिलामध्ये काय सांगण्यात आलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो आहे याचा जो कायदा आहे 1934चा, याच्यामध्ये काय करायचं आहे तर दुरुस्ती करायची आहे आणि दुरुस्ती करून मौद्रिक धोरण समितीला त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे. बघा, आणि या संदर्भात 2016मध्ये बघा काय करण्यात आली तर दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती करून त्याच्यामध्ये एक कलम जे आहे त्याला सेक्शन म्हणण्यात आले. बघा, सेक्शन 45ZB हा सेक्शन जो आहे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934 जो आहे ना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि केंद्र सरकारला मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC म्हणेल मी. बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटीलाच मौद्रिक धोरण समिती. मॉनिटरी म्हणजे मौद्रिक, पॉलिसी म्हणजे धोरण आणि कमिटी म्हणजे समिती. तर याच्या संदर्भात अधिकार जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आला. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल, या मौद्रिक धोरण समितीची स्थापना करेल असं सांगण्यात आलं होतं. बघा, आणि या मौद्रिक धोरण समितीच्या संदर्भात बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो कायदा आहे याच्यामधील कलम सेक्शन पुन्हा एकदा सेक्शन 2 आहे, त्याच्यामधला क्लॉज 3 आहे, त्याच्यामधला सब क्लॉज CCI याच्यामध्ये या मौद्रिक धोरण समितीची व्याख्या देण्यात आलेली आहे. इथं जे आहे हे वित्त विधेयकाच्या अंतर्गत मौद्रिक धोरण समितीचा समावेश सेक्शन 45ZBच्या अंतर्गत करण्यात आला होता. बघा, इथंपर्यंत आपल्याला क्लिअर कट समजलेलं आहे की मौद्रिक धोरण समिती काय आहे. त्याचबरोबर मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातला उल्लेख जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934 याच्यामध्ये वित्तीय विधेयक 2016चं पास करून काय करण्यात आलं, सेक्शन 45ZB समाविष्ट करण्यात आला होता. आणि त्याचं जे सेक्शनमध्ये व्याख्या जे देण्यात आले मौद्रिक धोरण समितीची, सेक्शन 2 त्याचा सब क्लॉज 3 आणि क्लॉज 3 आणि CCI हा त्याचा काय तर सब क्लॉज जो आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. इथंपर्यंत आपण समजून घेतलेला आहे. आता मौद्रिक धोरण समिती जी आहे त्याची रचना आपण समजून घेऊ. इथं लिहितो बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रचना आपण बघू कशी आहे. तर मौद्रिक धोरण समितीचे जे अध्यक्ष जे असतात, अध्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ RBIचे गव्हर्नर.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे याच्यामध्ये अध्यक्ष असतात बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहे तर एकूण 6 सदस्य असतात. 6 सदस्यांच्या पैकी 3 सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि 3 सदस्य गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. 3 सदस्य गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत नियुक्ती केली जातात. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत जे 3 सदस्य नियुक्ती केले जातात याच्यामध्ये एक अर्थशास्त्रातला एक्सपर्ट असतो, एक बँकिंग क्षेत्रामधला एक्सपर्ट असतो आणि एक चलनविषयक क्षेत्रातला एक्सपर्ट असतो बघा. म्हणजेच इकॉनॉमिक्स एक्सपर्ट, दुसरा जो आहे तो बँकिंग एक्सपर्ट आणि तिसरा जो आहे तो मॉनिटरी पॉलिसी एक्सपर्ट. असे 3 काय असतात तर याच्यामध्ये सदस्य असतात बघा. आता 3 सदस्यांची निवड करण्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असते बघा. हे जे 3 सदस्य जे आहेत ना या 3 सदस्यांची निवड करण्यासाठी सिलेक्शन कमिटी होती. सिलेक्शन कमिटी. आता ही जी सिलेक्शन कमिटी आहे या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतं बघा. एक म्हणजे कॅबिनेट सचिव असतात त्याच्यामध्ये, कॅबिनेट सेक्रेटरी मी म्हणेल. दुसरं आरबीआयचा गव्हर्नर, आरबीआय गव्हर्नर असतात. त्याच्यानंतर वित्त विभाग जो आहे वित्त मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणजे वित्त मंत्रालय सचिव. त्याच्यानंतर इतर 3 तज्ज्ञ असतात बघा. इतर 3 तज्ज्ञ असतात आणि या सरकार नियुक्त सदस्यांची जी नेमणूक असते बघा इथं जे देण्यात आलेली आहे त्यांची 4 वर्षाची नियुक्ती असते. किती वर्षाची तर 4 वर्षाची त्यांची नियुक्ती करण्यात आलेली असते बघा. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला एकूण समजून घेतलं की कशा प्रकारे मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते ते इथं आपण समजून घेतलेलं आहे. आता समितीचे कार्य काय असतात बघा. मॉनिटरी पॉलिसी जी कमिटी आहे या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची कामं काय असतात. कार्य, पहिलं कार्य काय देण्यात आलेलं आहे बघा. चलनवाढ पूर्वनियोजित कक्षेत राहील यासाठी मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती पॉलिसी रेट ठरवते बघा. म्हणजेच पॉलिसी रेट ठरवणे हे पहिलं कार्य आहे बघा याच्यामधलं. मौद्रिक धोरण समिती वर्षभरातून किमान 6 बैठका झाल्या पाहिजेत. वर्षातून 6 बैठका झाल्या पाहिजेत. पॉलिसी रेट ठरवलं जातं बघा. पॉलिसी रेट जो आहे आजच्या घडीला बघितला तर 4 +-2% एवढं काय तर इथं देण्यात आलेलं आहे. इन्फ्लेशन रेट सांगण्यात आलेलं बघा. इन्फ्लेशन टार्गेट जे आहे या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6% टक्केवारीच्या आधारावरती इन्फ्लेशन टार्गेट इथं ठरवण्यात आलेलं आहे बघा. आता या समितीचा निर्णय जो असतो म्हणजे ही 2 कामं असतात. थोडक्यात इन्फ्लेशनवरती कंट्रोल करण्यासाठी पॉलिसी रेट ठरवला जातो. कार्य काय असतात ते आपण समजून घेतली. आता या समितीने जो निर्णय घेतलेला असतो बघा निर्णय, हा निर्णय काय असतो तर हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती बंधनकारक असतो. बंधनकारक आहे पहिला मुद्दा. मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीत बहुमताने काय केला जातो निर्णय घेतला जातो. निर्णय जो असतो तो बहुमताने घेतला जातो. आणि ज्या वेळेला मत जर समान पडत असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर निर्णायक मत देतो. आरबीआय गव्हर्नर जो असतो तो काय करत असतो तर गव्हर्नर निर्णायक मत देतो. मत देणे कधी देतो ज्या वेळेला मतांची समानता येते त्यावेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला देण्यात आलेला आहे. म्हणजे इथंपर्यंत आपण समजून घेतलं की ओपन मार्केट ऑपरेशन काय असतं ते समजून घेतलं. त्याचबरोबर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीज काय असते ते समजून घेतलं. बेस रेट आणि MCLR काय आहे तो आपण समजून घेतला. मौद्रिक धोरण काय असतं, मौद्रिक धोरण समितीची स्थापना कशी झाली ते समजून घेतलं. नंतर मौद्रिक धोरण समितीचे जे रचना आहे ती रचना कशा प्रकारची आहे ती समजून घेतली. त्याच्यानंतर मौद्रिक धोरण समितीची कार्य काय असतात आणि मौद्रिक धोरण समितीचे जे निर्णय असतात ते कशा प्रकारे घेतले जातात ते पण इथे समजून घेतलेले आहेत. आता थोडं पुढे जाऊ. जे भारताच्या बँका आहेत त्या बँकांची रचनाचा जो चार्ट आहे तो थोडा आपण काय करूया तर इथं समजून घेऊया. आता रचना कशी आहे ती आपण चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ बघा. इथं भारतीय बँक रचना लिहितो बघा. भारतीय
बँक रचना. आता भारतीय बँक रचनेमध्ये सगळ्यात मध्यवर्ती बँक कुठली आहे तर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्यात मध्यवर्ती बँक आहे. मग त्याच्यानंतर त्याचे दोन प्रकार होतात. एक म्हणजे शेड्युल्ड बँक, दुसरी जी आहे ती नॉन शेड्युल्ड बँक. दुसरी नॉन शेड्युल्ड बँक. ठीक आहे. आता शेड्युल्ड बँक जे आहे यालाच आपण व्यापारी बँक म्हणतो. व्यापारी बँक, व्यापारी फक्त लिहितो. आणि नॉन शेड्युल्ड जे आहे ते सहकारी बँकांच्या मध्ये येतात. सहकारी बँक. आता पहिल्यांदा आपण काय करू, शेड्युल्ड बँकाच्या बाबतीमध्ये, व्यापारी बँकांच्या बाबतीमध्ये बघू. बघा आता ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांना दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले जातात. बघा पहिली जी आहे ती कोणती आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँक. ठीक आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका कुठल्या कुठल्या येतात बघा. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर नॅशनलाइज बँका असतील, बँक असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते RRB रिजनल रुरल बँक असतील, नंतर IDBI असतील. ठीक आहे. आणि काही इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका इथे येत आहेत बघा. ओके. आता खाजगी क्षेत्रामध्ये काय तर भारतीय बँका आणि परकीय बँका येतात. खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रातील बँका इंडियन, इथे लिहितो इंडियन, आणि दुसऱ्या जे आहे ते फॉरेन म्हणजे परकीय. HSBC जे आहे ती परकीय बँक आहे, चायनीज बँक आहे बघा. नंतर सिटी बँक असेल तर परकीय बँकामध्ये येतात. आता भारतीय बँका ज्या आहेत यांचं एकूण 5 प्रकारे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे भारतीय बँकांचं. आपण नॉन शेड्युल्ड बँका नंतर बघूया. आपण पहिल्यांदा शेड्युल्ड बँका बघू. 5 प्रकारमध्ये जुन्या खाजगी बँका, जुन्या खाजगी बँक. दुसरं नवीन खाजगी बँक, नवीन खाजगी बँका. तर स्थानिक क्षेत्रीय बँका, स्थानिक क्षेत्रीय बँक्स. त्याच्यानंतर पेमेंट बँका, पेमेंट बँक, पेटीएम वगैरे. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँक, स्मॉल फायनान्स बँक्स. ओके. म्हणजे इथं आपण व्यापारी बँका, भारतीय बँक रचना आपण समजून घेत होतो. भारतीय बँक रचनेमध्ये सगळ्यात मध्यवर्ती बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत एक शेड्युल्ड बँक आणि दुसरी नॉन शेड्युल्ड बँक. शेड्युल्ड बँकेमध्ये व्यापारी बँका आणि नॉन शेड्युल्ड बँकेमध्ये सहकारी बँका येत आहेत बघा. आता व्यापारी बँकांच्या मध्ये 2 डिव्हायडेशन करण्यात आलेले आहे बघा. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, दुसरी खाजगी क्षेत्रातील बँका असतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे याच्यामध्ये. आता नॅशनलाइज बँकामध्ये कुठल्या येतात बघा. कॅनरा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. त्याचबरोबर युको बँक आहे. तर ह्या नॅशनलाइज बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका म्हणण्यात आलेल्या आहेत बघा. आता रिजनल रुरल बँक पण याचाच एक भाग आहे बघा. रिजनल रुरल बँकामध्ये इथं ज्या नॅशनलाइज बँका असतात ना त्यांनाच कॅटेगराईज पद्धतीनं डिव्हाइड करून वाटून दिलेले असतात बघा. नंतर जी IDBI जी आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जी आहे, ही पण सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे बघा. आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, काही अशा पण सार्वजनिक क्षेत्रातील बँका पण येतात बघा. गव्हर्नमेंटच्या बँका, बंधन बँक वगैरे असेल तर ते इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. इथं आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका बघितल्या. आता खाजगी क्षेत्रामधील ज्या बँका आहेत याच्यामध्ये 2, एक म्हणजे भारतीय बँका आणि दुसऱ्या परकीय बँका येतात बघा. आता भारतीय बँकांच्या मध्ये जुन्या खाजगी बँका, भरपूर जुन्या अशा काही खाजगी बँका आहेत, म्हणजे होत्या, काही ज्या आहेत त्या संपलेल्याच आहेत बऱ्यापैकी जुन्या खाजगी बँका. नवीन खाजगी बँकामध्ये कुठल्या कुठल्या येतात बघा. HDFC असेल, नंतर ICICI बँक आहे. ओके. त्याच्यानंतर ॲक्सिस बँक आहे.
तर ह्या काय आहेत तर नवीन खाजगी बँकांच्या मध्ये येतात. स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या मध्ये RRB रिजनल रुरल बँक जे आहेत ना ते इथं येत आहेत बघा खाजगी क्षेत्रामध्ये ना. तर पेमेंट्स बँका जे आहेत पेमेंट्स बँकामध्ये कुठल्या आहेत तर कोटक महिंद्रा कोटक बँक असेल, त्याचबरोबर पेटीएम बँक वगैरे असेल, एअरटेल बँक असेल, तर पेमेंट्स बँकांच्या अंतर्गत येतात. स्मॉल फायनान्स बँका जे छोट्या छोट्या ज्या बँका असतात बघा छोट्या छोट्या पतसंस्था ज्या आहेत ना त्या पतसंस्था असतील तर त्या काय येत आहेत तर खाजगी क्षेत्रामध्ये येत आहेत, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँका. आणि परकीय बँकांच्या मध्ये कुठल्या येतात बघा. परकीय बँकांच्या मध्ये सिटी बँक असेल, त्याचबरोबर दुसरी जी आहे ते HSBC बँक आहे. ओके, अशा भरपूर म्हणजे सिटी बँक HSBC बँक आहेत. नंतर बँक ऑफ अमेरिकाच्या ब्रांचेस जर इंडियामध्ये असेल तर त्या आहेत. भरपूर परकीय बँका पण इंडियामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. म्हणजे इथं आपण व्यापारी बँका बघितल्या. आता नॉन शेड्युल्ड बँकामध्ये सहकारी ज्या बँका आहेत या सहकारी बँकांचं जे क्लासिफिकेशन आहे थोडं समजून घेऊ. वाटल्यास मी काय करेल बघा पेन इथं हे करतो बघा, एक मिनिट इरेज करतो. इथंच मी काय करेल तर पूर्ण जे राहिलेला नॉन शेड्युल्ड बँका ज्या आहेत त्या तुमच्या पुढे मी एक्सप्लेन करेल. आता नॉन शेड्युल्डमध्ये सहकारी बँका, सहकारी बँकांचं दोन भागामध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे मी म्हणेल ग्रामीण आणि दुसरं जे आहे ते शहरी. आता ग्रामीणसाठी जे सांगण्यात आलेलं आहे ग्रामीणमध्ये लघु म्हणजे छोटी मुदतीचे कर्ज देणारी सहकारी बँक असेल. ग्रामीणमध्ये इथं लघु मुदत कर्ज देणारी बँक. ठीक आहे. आता लघु मुदतीत कर्ज देणारी बँक म्हणजे पहिली बँक जर आपण इथे विचारात घेतली तर राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी बँक असेल. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ते जिल्हा सहकारी बँक, सहकारी बँक आपण त्याला DCC म्हणतो, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणण्यात येते बघा. आणि तिसरी जी आहे ती प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ती इथे येत आहेत बघा. ठीक आहे. आणि शहरी भागामध्ये बघितलं ठीक आहे आपण इथं ग्रामीणमध्ये लघु कर्ज देणारी बँक आपण इथं समजून घेतली. या इथं देण्यात आलेले 3 आहेत. आता दुसरा भाग जो आहे लघु मुदत सांगितलं. आता दीर्घ मुदत आपण बघितली, दीर्घ मुदत विचारात घेतली. दीर्घ मुदतीची आहेत तर ती कुठली आहेत बघा. राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक इथं लिहितो बघा, राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक. आणि दुसरी जी आहे ती कुठली आहे तर प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक, प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक ही दीर्घ मुदतीची कर्ज देणारी काय आहे तर बँकमध्ये येत आहे बघा. शहरीमध्ये बघितले तर नागरी सहकारी बँक ज्या आहेत या शहरी सहकारी बँकामध्ये येतात बघा. नागरी सहकारी बँक, नागरी सहकारी बँक. ठीक आहे. म्हणजे इथं आपण काय केलं की भारतीय बँक रचनेचा एक चार्ट इथं समजून घेतलेले आहेत. शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँका आपण समजून घेतल्या. शेड्युल्ड बँकामध्ये व्यापारी बँका येतात सगळ्या, याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्या बँका आणि खाजगी क्षेत्रातील सगळ्या बँका येतात. सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण समजून घेतलं की याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नॅशनलाइज बँक असतील, रिजनल रुरल बँक असतील, IDBI असेल आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका येतात. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील बँकांच्या मध्ये भारतीय बँका आणि परकीय बँका आपण बघितल्या. भारतीय बँकांच्यामध्ये काही जुन्या खाजगी बँका असतील, काही नवीन खाजगी बँका असतील, त्याचबरोबर पेटीएम बँका असतील, स्मॉल फायनान्स बँका असतील, स्थानिक क्षेत्रीय बँका येतात बघा. आणि परकीय बँकांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सिटी बँक वगैरे ते त्याच्यामध्ये परकीय बँकांच्यामध्ये येतात. नॉन शेड्युल्ड बँकांच्यामध्ये ग्रामीण भागामधील आणि शहरी भागामध्ये असं डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे सहकारी बँकांचं. सहकारी बँकांच्यामध्ये ग्रामीणमध्ये मग त्याचे 2 भाग केलेत. एक कमी कार्यकाळासाठी कर्ज पुरवठा करणारी बँक आणि दीर्घ कार्यकाळासाठी कर्ज पुरवठा करणारी बँक. दीर्घ कार्यकाळासाठी कर्ज पुरवठा करणारी जी बँक आहे याच्यामध्ये आपण राज्य सहकारी कृषी ग्रामीण बँक विकास बँक बघितली, प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक बघितली. आणि लघु मुदतीसाठी असेल तर राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था असेल.
तर अशा प्रकारे काय तर बँकांची रचना इंडियामध्ये आपल्याला पाहायला भेटते. इतर राहिलेला जो भाग आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. आणखी काही इम्पॉर्टंट मुद्दे जे आहेत ते आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.